करता स्पर्धा केगाव प्रीमियर रोलिंग 2026 तरार पर्व 5वा सर्व मान्यवरांच्या मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय जमल्या क्रिकेट रसिकांचा मै बापांचा मी दीपक नाईक समालोचक सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। विनर विनर मॅच पाहायला मिळेल 6 षटकांची मॅच असेल। एका बाजूला प्रतीक ठाकूर तर त्यांच्या विपक्ष फाईट करणारे आपल्याला टीम पाहायला मिळेल विवेक ठाकूरचा संघ। काय कमालची स्पर्धा पाहायला मिळेल आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीन वरती टीम स्क्वॉड असेल कमालची पाहायला मिळतोय। विवेक ठाकूर असतील आकाश ठाकूर राजू पाटील अमोल भोईर प्रवीण ठाकूर भूषण म्हात्रे राज म्हात्रे रितेश ठाकूर सचिन संजय चव्हाण त्यानंतर श्रवण पाटील असतील आपल्याला पार्थ स्पोर्ट्स टीम पाहायला मिळेल। त्यानंतर मानकेश्वर स्पोर्ट्स स्ट्रायकर पाहायला मिळेल प्रतीक ठाकूर असतील सिद्धेश घरत निलेश ठाकूर मिलिंद पाटील सुजल म्हात्रे सूरज ठाकूर रोहन मोरे निहाल ठाकूर साहिल घरत गिरीश पाटील अजिंक्य ठाकूर दोन्ही टीम स्क्वॉड पाहायला मिळतोय। थँक्यू ऑल ऑफ यू। चलूया मॅचच्या दिशेनं जिथे मॅच पाहायला मिळतोय आपल्याला दोन्ही टीम युद्ध चांगलाच रंगेल। एका बाजूला विवेक ठाकूर त्यांच्या विपक्ष फाईट करणारी टीम अर्थात प्रतीक ठाकूर गुड्डू नावाचा कॅप्टन पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। मानकेश्वर स्ट्रायकर्स पाहायला मिळतो त्यांचे विपक्ष विवेक ठाकूरचा संघ टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली। पहिल्या मॅच मध्ये देखील विवेक ठाकूरने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती। याही मॅच मध्ये बॅटिंग स्वीकारली तेच अंदाज आणि तोच आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीम 12th मॅन या 12व प्रतिनिधी या दोन्ही टीम लक्ष वेधतो तुमच्यासाठी। संजय चव्हाण आणि त्याच्या सोबतीला विवेक ठाकूर ज्यांना मागच्या मॅच मध्ये सुपर डुपर हिरो आपल्याला पाहायला मिळाला होता ज्यांना 48 धाबा कुठून काढले होते बॅटिंग करत असताना याही मॅच मध्ये तोच अंदाज आणि तोच अनोखा स्टाईल राहील का येणारा काल आणि येणारा टाइम सांगेल। बॉलिंग ट्रॅक वरती निलेश ठाकूर ओल्ड इज अ गोल्ड आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। निलेश ठाकूरने पहिल्या मॅच मध्ये काय कमालची गोलंदाजी केली होती तो या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। थँक्यू ऑल ऑफ यू सो मच। चलिया ऑल द बेस्ट देतो दोन्ही टीमला शुभेच्छा असतील। विनर विनर पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय आपल्याला पाहायला मिळतो गणेश दादा ऑफिशियल पंच लेग पंच हर्षद दादा ठाकूर पाहायला मिळतील। चलिया मॅचच्या दिशेनं निलेश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती समोर असेल विवेक ठाकूर। लेट्स प्ले गेम ऑन लक्ष वेधेन लाईव्ह टेक्निकल कडे पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट.com वरती आपल्याला पाहायला मिळतोय। ओ पहिलाच बॉल लीडिंग ऑफ द बॅट डिक्लेअर स्वरूपामध्ये नो मॅन्स लँड मध्ये पडेल। या बॉल वरती मिळतील एकच धाव। बँक अकाउंट उघडलाय या बॉल वरती एका धावानं खाता उघडलाय वैयक्तिक। मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पहिल्याच बॉल वरती निलेश ठाकूरने कमालचा चेंडू हाताळलाय। लीडिंग ऑफ द बॅट होती कदाचित हा सर्कल असताना तर कदाचित हा सेकंड स्लिप मध्ये झेल झाला असता। कमालची मॅच पाहायला मिळेल महत्वाची तितकेच महत्वाची मॅच असेल। विनर विरुद्ध विनर मॅच पाहायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये। लाईव्ह प्रेक्षकांनी मॅच पाहताय पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट.com वरती। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आपल्या मराठी हक्काचा माणूस आपल्याला लाईव्ह टेक्निकल पाहायला मिळतोय। चलूया मॅचच्या दिशेनं सर्वांची चर्चा होणं गरजेचं असतोय। ओ नक्कीच काय बॉल टाकलाय वलन घेणारा बॉल स्विंग अँड मिस चकमा देने वाले गेंद पर कहीं नंबर नहीं होता। आलाय डॉट बॉल निलेश ठाकूर पलटवार करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। ओ चांगला बॉल पाहायला मिळाला प्रचंड वेग होता। इतक्या वयानं पेसनं बॉल टाकणं तितकंच सोपं नसतं पण अगदी सोपं करून दाखवला निलेश ठाकूर यांना। काय प्रचंड वेग चकवा बॉल पाहायला मिळालाय
बॅटरला चकवला या बॉलवरती मिळाल्यात 1 रन्स. धावफलक धावा झाल्या त्या 2 धावा पाहायला मिळते. रितेश मोरे आपल्या सौम्य जोडले गेलेत गुणलेखकाच्या भूमिकामध्ये. ओ चांगला फटका लेग साइडला ऑन साइडला वळवला बॉलला. पाहूया या बॉलवरती किती धावा येतील. 4 धावा बस काय बावा मिळाल्यात या बॉलवरती 4 धावा. यश दिजय थँक्यू सो मच. आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश ठाकूर वरती वार केला. विवेक ठाकूर यांना चौकार येताना पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगलाच बॉल पाहायला मिळालाय. आता गरकन वलन घेतला बॉलला. काय गुडलेन्स वरून बॉलनं वलन घेतला. कमालचा चेंडू पाहायला मिळाला. निलेश ठाकूर याची कमालीची गोलंदाजी राहिली. कभी बारी हमारी कभी बारी तुम्हारी हेच सांगतंय. कधी बॅटर तर कधी गोलंदाज योच युद्ध रंगला मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर वन पिक केला बॉलला. एक गुडघा टेकत आणखीन एक फटका पाहायला मिळतोय बॉल लाईनच्या पलीकडे. कोलिगात 4 रन्स. काय कमालचा सुमधुर संगीत ऐकलात का कमालची पाहायला मिळतोय. पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स न टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले आमंत्रित केला. मानकेश्वर स्पोर्ट्स टीमला फिल्डिंग करण्याचा प्रथमतः निर्णय आलाय. त्यांच्या वाटेला आली फिल्डिंग. त्यानं कमालची गोलंदाजी केली. निलेश ठाकूरनं फक्त पहिल्या षटकामध्ये 90 धावा 10 धावा मोजल्यात. कमालची गोलंदाजी राहिली. आज वयाच्या 40+ गाठली तरी सुद्धा काय जिद्द आणि काय चिकाटे अंगामध्ये पाहायला मिळतोय. नसांमध्ये क्रिकेट पाहायला मिळतोय. निलेश ठाकूर यांच्या इतक्या वयामध्ये खेळणं तितकं सोपं नसतं पण अगदी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली. सिद्धेश घरत ओ चांगला फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राइव्ह द हिट केलाय. फिल्डर पोहोचले तिथे बॉलला गॅदर केलाय. एकच धाव मिळेल या बॉलवरती. विवेक ठाकूरनं सांगितलं जितके मला स्ट्राईक येईल तितके मी धावा बनवण्याचा प्रयत्न करेन मैदानाच्या आतमध्ये. काय कमालची बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये केली होती झुंजावती. काय मॅरेथॉन इनिंग साकारणारा विवेक ठाकूर 48 धावांवरती. याही मॅच मध्ये तोच अनोखा पाहायला मिळेल का. हो नक्कीच. व्हॉट अ स्ट्रोक. कमालचा फटका पाहायला मिळतोय. जसा बॉल आला जसा वेट अँड वॉच फटका सजवलाय तिथं फील्ड केला गेला बॉलला. तिथं पाहूया किती धावा येतील. 2 तर पूर्ण झाल्या. तिसरीला पलटल्यात. तिसरी देखील धाव पूर्ण केले. 2 फिल्डर एका चेंडू मागे. तर सलामीला आलेला फलंदाज संजय यांना पारितोषिक आलेलं आहे. लगातार षटकाराची हॅट्रिक मारली. तर अक्षय आणि मयूर रिद्धी सिद्दीकचे खेळाडू आहेत. यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयाची धनराशी आलेली आहे. षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपये संजय साठी. नक्कीच आपल्याला पारितोषिक पाहायला मिळतात. अनेक पारितोषिक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश घरतची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यावरती काय फटका वेट अँड बॉस बॉलला येऊ दिला. त्यानंतर फटका सजवलाय. ओ कट करायचं होता बॉलला. तिथं पाहूया अवंतर चेंडू पाहायला मिळेल. हर्षद सरांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावा जोडल्या जातील ऑन स्कोर बोर्ड. धावफलका धावा झाल्या ते आपले रितेश मोरे सांगतील. 15 धावा दमदार गुणलेखकाच्या भूमिकामध्ये. ओ चांगला फटका. लोवर फुल टॉस बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवला गेला. फील्ड केला गेलाय. एकच धाव मिळतील या बॉलवरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो सिद्धेश घरत याची. अद्याप दोन्ही बॅटर याला मैदानाच्या आतमध्ये थांबून जखडून ठेवलाय. विवेक ठाकूर सुद्धा झुंजावती इनिंग साकारेल का या मॅच मध्ये. सिद्धेश घरतनं थांबून ठेवल्यात. अद्याप 3 बॉल वरती 6 धावा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी केली. हो चांगला फटका.
वेट अँड वॉच. काय फटका लाजबाब आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला पाहायला मिळाले. या बॉल वरती मिळायला गेला ते 4 धावा. कमालची सिद्धेश गरत याची बॉलिंग होत होती. अचूक टप्प्याचा बॉल ऑफ साइडला. विवेक ठाकूरचा टाट लावली गोलंदाजाची वाट. आज घरूनच सेट होऊन आलाय की काय. आज होम ग्राउंड वर लोकल बॉय चमकलाय. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला आणखीन एक कट केला बॉलला. तिथं पाहूया क्षेत्ररक्षक तैनात होता. गॅदर करता आलं नाही. झेल निसटलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील विवेक ठाकूरचा झेल सोडल्यानंतर त्यानं संधीचं सोनं केलं आणि त्या संधीचं सोनं करत असताना देखील मॅच जिंकली. तितक्यात महत्वाची मॅच असेल आपल्याला पाहायला मिळतोय. ही विनर विनर मॅच पाहायला मिळेल. या बॉल वरती 2 धावा आल्या. धावफलक धावा झाल्या त्या अद्यापी 22 धावा. अद्याप येणार शेवटचा बॉल असेल. 5 बॉल मागे 12 धावा खर्च करत असताना सिद्धेश गरत आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलिंग रनवे वरती समोर आपल्याला विवेक ठाकूर पाहायला मिळतोय. अद्याप 9 बॉल वरती 18 धावांवरती वैयक्तिक फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला फटका खिचून मारलाय. इथे पाहूया किती धावा मिळतील. पंचांचा इशारा येईल. बस काय बावा. मिळाला त्या बॉल वरती 4 धावा. यस विजय. धाव फलका धावा झाल्या ते आपल्याला पाहायला मिळतील. पार्थ अँड करवी स्पोर्ट 26 धावांवरती मजल घेतली. मानकेश्वर स्ट्रायकरला काय कमालची गोलंदाजी करत असताना त्यावरती विवेक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये धावत आलाय. आता केगावकरांचा सुपर डुपर हिरो प्रतीक ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर, ऍज अ सर्व उत्तम खेळाडू ज्याच्याकडे पाहिला जातो ऍज अ ऑलराऊंडर प्रतीक ठाकूर पाहायला मिळेल. ज्यांना नवीन शहराच्या किनाऱ्यांवरती स्वप्नातील पहिली बाईक प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो या प्रतीक ठाकूरनं फडकावली होती. का कमालची त्या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स दाखवला होता. आपल्याला पाहायला मिळतोच गोलंदाज पार्थ्यान गारवी स्पोर्ट्स 26 धावांवरती मजल घेतली. मानकेश्वर स्ट्रायकर कडून षटक तिसरा घेऊन प्रतीक ठाकूर पाहायला मिळेल. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 बॉल नंतर धावा झाल्या ते 26 बिनबाद 26. चांगली फ्रंटफुटला टीम पाहायला मिळतोय. ओ पहिलाच बॉल वरती पाहूया किती धावा येतील. स्वतः क्रिश तिथं तैनात होता. तिथं बॉल सापडत नाही. गच्चालला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉल वरती येथील 2 धावा संजय चव्हाणच्या बॅट मधून आल्यात. कमालची बॅटिंग पाहायला मिळते. पार्थ्यान गारवी स्पोर्ट्स 28 धावांवरती मजल घेतली. कमालची बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अद्याप 10 बॉल मागे 22 धावांवरती वैयक्तिक फलंदाजी करतो विवेक ठाकूर. काय कमालची पाहायला मिळतो बॅटिंग. हो स्टेप आउट करून फटका सजवलाय. तिथे विकेट येईल काय. टिपला गेलाय.
संजय चव्हाण परतला मैदानाच्या बाहेर. गारतगार पहिला धक्का. यश विजय. थँक्यू सो मच. 4 धावांचा योगदान दिलं आपल्या टीम साठी संजय चव्हाण. तो परतला मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट बॅटर आकाश ठाकूर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. विवेक ठाकूरला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावा लागेल या मॅच मध्ये आणि तितका तगडा आव्हान आपल्याला प्रतीक ठाकूरचा सुद्धा पाहायला मिळेल. तोही देखील कमी नाही. कुठल्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही कारण त्याच्या अंगामध्ये काही जिद्द असतं. अद्याप 4 बॉल बाकी असतील या षटकातील. धावफलका धावा झाल्या त्या 28. 1 बाद 28. जर या खेळाडूंना आकाश ठाकूरना हॅट्रिक मारली 6 बॉलवर 6 षटकार ठोकले तर 3 बॉलवरती 3 षटकार ठोकल्यानंतर पारितोषिक लावलं गेलं 1000 रुपयांचा. सागर दादा यांच्या वतीनं लावला गेलाय. प्रत्येक षटकारांसाठी आपल्याला पाहायला मिळते 3 षटकार ठोकले आकाश ठाकूर यांना तर डब्बल कॅश प्राइज. हॅट्रिक साठी कॅश प्राइज 1000 रुपये दिले जातील. सागर बेटकर यांच्या वतीनं दिले जातील. डब्बल तिथं पहा. ओ डायरेक्ट हिट केलाय की काय इथे पाहूया. डायरेक्ट हिट केलाय. बँग ऑन टार्गेट. काय लेम आपण पाहताय. आकाश ठाकूर परतलाय मैदानाच्या बाहेर. यश विजय. डीजे बघा मला वाटते रुपेश ठाकूर सागर ज्या वेळी बक्षीस लावतो ना तो खेळाडू लगेच बाद होतोय. मगाशी संजय चव्हाण बक्षीस लावला संजय चव्हाण बाद झाला. आकाशवर बक्षीस लावला आकाश बाद झाला. सागर बेतकर काय समजत नाही यांच्या विरोधात आहे की काय. विवेको लावायचा आहे का. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते विवेक ठाकूर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. ओ डिफेन्स केला बॉलला. खेळून काढला बॉलला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हीच तर खासियत आहे. हेच तर क्रिकेटनं शिकवलाय. खराब चेंडूवरती मोठे फटके चांगले चेंडूवरती प्लेसमेंट हेच विवेक ठाकूरनं शिकलाय क्रिकेट मधून आणि आपल्याला ब्रह्मास्त्र दाखवत असताना. ओ चांगला फटका झेल उडाला हवेमध्ये. एका टप्प्यानं चेंडूवर फरार. कोलिगत बुलेटना मिळतील या बॉलवरती 4. यश विजय. नक्कीच रितेश ठाकूर याला सुद्धा सुवर्ण संधी आलाय. जर षटकारांच्या हॅट्रिक मारले प्रत्येक षटकारांसाठी कॅश प्राइज दिले जातील. 1000 रुपये क्रुशल यांच्या वतीनं दिले जातील. या रितेश ठाकूर याला आपल्याला पाहायला मिळतील. कॅश प्राइज आज बक्षिसांची खर्यात पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
स्पीडअप करा, लक्ष वेधतोय. ड्रिंक्स ब्रेक आहे, 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आपल्याला दिला जातोय. धावफलक धावा झाल्या ते 33 धावा, 2 बाद 33 धावा झाल्यात. पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स 33 धावांवरती मजल मारले आपल्याला पाहायला मिळेल. ज्यानं टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली त्यानं 33 धावांवरती मजल घेतलाय आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. विवेक ठाकूर एके हाती किल्ला लढवतोय, 12 मध्ये 26 बनवल्यात. काय बॅटिंगला जबाब, कौतुक करावं तितकंच कमी या बॅटरचा राहिला अद्यापी. रितेश ठाकूर याला सुवर्ण संधी असेल कृषालच्या वतीनं. प्रत्येक षटकारांसाठी 1000 रुपये दिले जातील कॅश प्राइज. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला रोहन मोरे पाहायला मिळतील. हॅलो, एक बक्षीस आलंय सागर बेतकर कडून, त्यांचा ग्रुप आहे चलो मांगो भीक, यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस गोलंदाजीसाठी. पैसे पाठवून द्यायचं लवकरात लवकर. हो, पहिल्याच बॉल वरती बॅट्समॅन पाहायला मिळाले, एकच धाव मिळाली या डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. एका धावानं स्कोरबोर्ड हलकच पुढे सरकेल. 34 धावा, 3.1 चेंडूंचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये पाहताय रोहन मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. काय कमालची आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज देखील संधी असेल. प्रत्येक षटकारांसाठी 1000 रुपये दिले जातील कॅश प्राइज. ओ, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅट स्विंग घुमवली, या बॉल वरती मिळतील हे धक्का, घे चक्का. या इनिंग मधील रितेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय उत्तुंग असा यश विजय. काय लाजवाब 1000 रुपये आपल्या नावावरती जमा झाल्यात. कृषल याला विनंती असेल चांगला आपल्याला बॉल पाहायला मिळाला. रोहन मोरे याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो टालिया नाही लगी तो गालिया आपल्याला पाहायला मिळतोय. जर सरळ बॅटनं धावा येत असतील तर आडव्या बॅटनं काही गरज नाही. या बॉलवरती धावफलका धावा झाल्या ते 40 पाहायला मिळतील. 2 बाद 40 धावा झाल्यात ऑन स्कोर बोर्ड. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, फिल्डर डाऊन द बॉल, विकेट टिपली. रितेश ठाकूर पलटला मैदानाच्या बाहेर, गारत गार आणखीन एक विकेट. यश विजय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजू बॅटर दाखल झालाय.
अद्याप येणारे 2 बॉल असतील. 3.4 चेंडूंचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या त्या 40. पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स 40 धावांवरती मजल घेतली. रोहन मोरे पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला बॉल पाहायला मिळालाय. कोलवर बॉल क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र बॉल ज्याच्याकडे पाहिला जातोय अर्थात यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय. का बॉलिंग चालू आहे रितेश रोहन मोरे यांचे. रितेश मोरे आपल्या गुणलेखकाच्या भूमिकामध्ये त्याचेच बंधुराज पाहायला मिळतो. दमदार गुणलेखकाच्या भूमिकामध्ये आपले आगले वेगळे ओळख निर्माण केले उरण तालुक्यामध्ये. ओ इथे पहा फुलटॉस बॉल तिथे पडले धड पडले फिल्डर. तिथं पाहूया किती धावा येतील. ओ काय कमालीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी किती धावा वाचवल्यात. या बॉलवरती पाहूया किती धावा आल्यात. बॅटर रिव्ह्यू सर बॅटर रिव्ह्यू असणार आहे. आपल्याला पाहायला मिळतोय दूध का दूध पाणी का पाणी पनवेल टेनिस क्रिकेट live.com वरती या निर्णयाचं चाचपणी केली जाईल. हायकोर्टामध्ये निर्णय पोहोचवलाय आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल असेल. धावफल का धावा झाले ते आपल्याला पाहायला मिळतील. धावफल का धावा झाले ते 44. पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स 44 धावांवरती मजल मारली. 3 विकेट मैदानाच्या बाहेर परतलेत. आता फ्री हिट बॉल असेल. उघडे डोळा पहा नीट तुमच्या समोर आहे फ्री हिटची संधी. रोहन मोरे पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. 3.5 बॉलचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राइव्ह द हिट. इथे पहा वलन घेतला बॉलला बालला मारली बाजी. या बॉल वरती आणखीन एक 4 धावा. विवेक ठाकूरचा टाट लावली गोलंदाजीची वाट. यश तिचे ठोक. थँक्यू सो मच. आपल्याला पाहायला मिळतोय पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स 48 धावांवरती मजल मारली. 4 षटकांचा खेळ संपला. येणारे 12 बॉल अद्याप असतील. टार्गेट सेट करणारे असतील. बॉलिंग टॅग वरती षटक क्रमांक 2 घेऊन प्रगती पथावरती प्रतीक ठाकूर पाहायला मिळेल. ओ चांगला फटका पाहायला मिळतो ऑफ साइडला. तिथे पहा बॉल न मारली की बाजी. फिल्डरना कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आज फिल्डिंगचा दर्जा दाखवावा लागेल आज प्रीमियर लिग मध्ये. आज मिसफील्ड भरपूर झालेत या क्रीडांगणावरती. पहिल्या मॅच मधून अद्याप विनर मॅच. 50 धावांचा टप्पा उलटलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओ चांगला फटका. हे पाय हवेमध्ये ठेवत या फटक्यावरती आहे नजाकत. या फटक्यावरती आहे सर्व काही. या बॉल वरती मिळतील आणखीन एक दर्जेदार षटकार.
या बॉल वरती मिळाले ते 4 धावा. 54 धावा झाल्यात ऑन स्कोर बोर्ड वरती. 3 बाद 54 धावा. काय कमालची बॅटिंग पाहायला मिळतोय. एका बाजूने विवेक ठाकूर, एका बाजूने आपल्याला संजू पाहायला मिळतोय. का बॅटिंगचा दर्जा दाखवलाय. लजबाब कौतुक करावं तितकंच कमी दोन्ही बॅटरचा. ऑफ साइडला जितके फटके आले तितके आपल्याला काहीतरी मोठे फटके पाहायला मिळालेत. फिल्डर चकले तिथून आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 4.2 बॉलचा खेळ संपलाय. ओ चांगला बॉल पाहायला मिळालाय. इथे या बॉल वरती मिळतील डिक्लेअर स्वरूपामध्ये 1च रन्स पाहायला मिळतील. काय कमालची बॅटिंगचा दर्जा दाखवलाय. अद्याप 13 मध्ये 30 धावांवरती वैयक्तिक फलंदाजी करतोय विवेक ठाकूर. त्याच्या सोबतीला साथ देत असताना संजू 5 बॉल मध्ये 10 धावा बनवल्यात. 55 धावा झाल्यात ऑन स्कोर बोर्ड. ओ चांगला फटका पाहायला मिळतोय. शेट ठाव द हिट फेकून दिलाय. उचललाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट भिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार्क. एसडीजे टोक. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धाव फलक धावा झाल्या त्या 61. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. आता कुठेतरी आता डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. काय कमालची बॅटिंग पाहायला मिळते. 7 मध्ये 16 धावा अद्याप संजून बनवल्यात. आणि पार्थ अँड गार्वी स्पोर्ट्स 61 धावांवरती मजल घेतली. 3 बाद 61. ओ इथे पहा व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडले जाईल. 62 धावा झाल्या. 62 रन्स ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर समाचार घेतलाय. ओ या षटकातील शेवटचा बॉल आलाय डॉट. आणि प्रतीक ठाकूरचा षटक संपलाय. धाव फलक्या धावा झाल्या त्या 62. 5 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 6 बॉल असतील. 6 बॉल मध्ये टार्गेट सेट करणारा किती धावा येतील 6 बॉल मागे. लुझर बनाम लुझर दोन्ही टीमला विनंती करेन आपल्याला पाहायला मिळेल. युवी स्ट्रायकर त्यांच्या विपक्ष खेळणारे टीम त्रिमूर्ती विनर्स टीम पाहायला मिळेल. दोन्ही टीमला लक्ष वेधते टॉस साठी. लुझर बनाम लुझर डू ऑर डाय नॉकआउट मॅच असेल आपल्याला पाहायला मिळेल. विवेक ठाकूर समोर असेल. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धेश करत पाहायला मिळेल. बॉलिंग रनवे वरती सिद्धेश करत समोर असेल. विवेक ठाकूर अद्याप 13 मध्ये 30 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. हे कमालची बॅटिंग राहिली. आज एके हाती किल्ला लढवला मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका पाहायला मिळतो. हवेमध्ये बॉल. ओ क्षेत्ररक्षक. ओ इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. पहिल्याच बॉल वरती सिंगल येताना पाहायला मिळालाय. धाव फलक धावा झाल्या त्या पार्थ अँड गार्वी स्पोर्ट्स 63 धावांवरती मजल मारली. 3 विकेट प्राप्त केल्यात आपल्या नावावरती. ओ चांगला फटका. तितक्यात चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. निलेश ठाकूर होते तिथे तैनात. एका हाताने चेंडू अडवलाय. या बॉल वरती मिळतील 1च धाव. 2 बॉल वरती 2 सिंगल आल्या. सिद्धेश ठाकूरची काय कमालीची गोलंदाजी राहिली. धाव फलक धावा झाल्यात 64. 3 बाद 64 धावा झाल्यात. 5.2 चेंडूंचा खेळ संपला. येणारे अद्याप 4 बॉल असतील. टार्गेट सेट करणारे 4ही बॉल असतील. सिद्धेश ठाकूर. ओ चांगला फटका. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. काय चेंडू हाताळलाय. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर हाणामारी षटक डेट ओव्हर षटकामध्ये काय आत्मविश्वास घेऊन गोलंदाज उतारला मैदानाच्या आतमध्ये. का अप्रतिम गोलंदाजी केली. येल डॉट बॉल. येणारे 3 बॉल असतील अद्याप या षटकातील. 64 बनल्यात. अद्याप किती धावा जोडल्या जातील ऑन स्कोर बोर्ड वरती. ओ एक गुडघा टेका. चांगला फटका पाहायला मिळतोय.
फिल्डिंगचा दर्जा आज खराब पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. थोडं इथं आउटफील्ड खराब असेल. बॉल दुसरे तो वलन घेतलाय. या बॉल वरती मिळाल्या त्या 2 धाव फलक धावा झाल्या त्या 66 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. हो चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन पाहायला मिळेल का या बॉल वरती. गॅप लय मोठी नाही. धावांचा तोथा या मिळाल्या बॉल वरती 4. आपल्याला पाहायला मिळतोय 17 मध्ये 37 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतो विवेक ठाकूर. 70 धावा झाल्या तो स्कोरबोर्ड वरती अद्याप येणारा शेवटचा बॉल असेल या षटकातील. येथील सिंगल तर 71 येईल, डबल तर 72 येईल, तर चौकार 74. जर षटकार आला तर धावसंख्या मोठी पाहायला मिळेल. ओ या बॉल वरती किती नंबर येतील. कॅच हवेमध्ये बॉल मिस. टायमिंग स्ट्रोक होता. इथं पाहूया किती धावा येतील. 2 तर पूर्ण केल्यात. तिसरीला पलटल्यात. चौथीला पलटतील का. 3 धावा पूर्ण केल्यात. 73 झाल्यात. 73 धावा झाल्यात ऑन स्कोरबोर्ड वरती. 74 धावांचं आव्हान असेल. जशी मॅचला सुरुवात होईल जसा आवाज ऐकूया दमदार आवाज याच गावातील संदीप दादा यांचा. कमालीची पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांना 18 मध्ये 40 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारणारा विवेक ठाकूर नॉट आउट. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. आज अहंकार वाजवलाय. आज विवेक ठाकूरचा वादळ आलाय मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, काय आपल्याला खेळ पाहायला भेटला. जबरदस्त अशी खेळी केली विवेक ठाकूर यांनी. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 48 धावांची बहारदार खेळी. दुसऱ्या सामन्यामध्ये 40 धावांची बहारदार खेळी. म्हणजे निश्चितच मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हा उतरलेला खेळाडू. चला दोन्ही संघाचे कर्णधार. याचा आवाज थोडा वाढव या स्पीकरचा. मॉनिटर तुम्हाला मस्त फॅन बी नाही रे. आम्हाला गरम झाला. या टायमाला कसला गरम होते. आवाज नाही. आता तर ऊन येईल ना. पाटणी तापतील आपल्या. चला दोन्ही संघाचे कर्णधार त्रिमूर्ती वॉरियर्स परेश पाटील इथे उपस्थित आहे कर्णधार. तर संदेश ठाकूरला विनंती असेल की आपण लगेचच यायचं आहे. टॉस बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे की आपल्याला लगेचच सामने चालू करायचे आहेत. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा. केगाव प्रीमियर लीग पर्व 5वं. एक चांगलं आयोजन पाहतोय आपण. सर्व कमिटी मेंबर्स असतील, सल्लागार असतील, यांच्या मेहनतीने ही स्पर्धा पूर्ण पार होताना पाहतोय आपण. या स्पर्धेसाठी चॅम्पियनचं चषक आपल्याला कुंजन ठाकूर यांच्याकडनं सतत 5 वर्ष देण्यात आलेला आहे. तसेच या स्पर्धेसाठी वैयक्तिक बक्षीस आहेत. म्हणजे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक तर प्रकाश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण नाणेफेकी उडवतील त्यांचं थोडस मार्गदर्शन घ्यायचं आहे. दोन्ही संघ एक एक वेळेला पराभूत झालेले संघ आहेत. करूया मरो आता लढत असेल तर
मॅच कडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. एकीकडे नाणेफेकी होईल तर एकीकडे सामना चालू राहील. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. वेगवान गोलंदाज आकाश. धन्यवाद. नाणेफेकी त्रिमूर्ती वारिसने जिंकलेली आहे. संदेश काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे त्रिमूर्ती वारिसने. तुम्ही ओव्हन यूज टाकायला किती वेळ रोखण्याचा प्रयत्न करणार? 50-60च्या आतमध्येच थांबवायचा प्रयत्न करू. धन्यवाद. 50-60चा टार्गेट दिलेला आहे. परत तू मगाशी तो दोन्ही संघ लुजर आहेत, म्हणजे आता जो हरेल तो बाहेर. आता तुमचं काय रणनीती असेल? काय नाही, 60-70 रन्स मारून डिपेंड करायचा प्रयत्न करू. दोन्ही संघ पराजित झालेले. दोन्ही संघाने जो जिंकेल तो पुढे जाईल आणि हरेल तो आपला पुन्हा 365 दिवस त्याची वाट बघायला लागेल KPL ची. हेच लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद. खरंच चांगली गाणी लावा. आता प्रेक्षकांना सुद्धा प्रचंड गर्दी झालेली आहे. सर्व प्रेक्षक सुद्धा वर्ग पाहतो. पंच चेंडू शेवटचा चेंडू आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. शेवटच्या दिवशी आवर्जून सर्वांनी यायचं आहे. लकी ड्रॉ आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या या स्पर्धेसाठी लकी ड्रॉ आहे. चांगले ब्रँडेड घड्याला आहेत लकी ड्रॉ साठी. तर सर्व प्रेक्षकांना सूचना आहे की फायनलच्या दिवशी आवर्जून उपस्थिती पाहिजे. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. पंच काय सांगतात बघा? तर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज स्वतः कर्णधार पाहतोय आपण. विवेक गोलंदाजीच्या मार्कवर असेल तर फलंदाजीला पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज सिद्धेश आणि त्यांच्या समवेत असणार आहे अजिंक्य. पहिला षटक टाकला आकाशाने फक्त 1 धाव दिली आणि 2 गडी बाद केले. महत्वाचा गोलंदाज ज्याच्यावर तब्बल ऑप्शनच्या दिवशी 40,000ची बोली लागली होती. का माझ्यावर बोली लागली, का माझा खेळ आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आकाश यांनी. की विवेक यांना सुद्धा माहिती होता आकाश सारखा एक महत्वाचा खेळाडू जरी आपल्या टीम मध्ये असला तरी अजून 1-2 खेळाडू आपण निश्चितच घेऊन चांगला खेळ करू शकतो. खाली चेंडू राहतोय. चेंडू काय उचली जास्त घेत नाही. त्रिमूर्ती वॉरियर्स संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर लगेच सामना संपल्यावर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडू काय समजत नाही सिद्धेश यांना. वारंवार चेंडू निर्धाव जातात. निर्धाव गेलेले चेंडू पकडण्याचं काम मात्र संजय करतोय. यष्टीरक्षक चांगला झेल पकडला संजय यांनी. काय आनंद व्यक्त केला प्रतीक ठाकूरला आउट केल्यानंतर. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू आणायचा व्हॉलेंटियर भैया तुझ्या गाडीवर पोरं आहेत बघ. बॉल बी आणायला जायचा. ही खुर्ची आतच लावली. कोण आहे बसले काय माहिती. कोण आहे ते सांगतोस थोडंसं नाव काय त्यांचं नाव काय? गजानन ठाकूर. तर प्रेक्षकांमध्ये आपण पाहतो गजानन ठाकूर. गजानन ठाकूर आपण या वरती बसायला या व्यासपीठावर एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहात. या वरती या.
या तिथे, आणि ती खुर्ची पण आपल्या सर्कलच्या आतमध्ये आहे ना, तर थोडा खेळाडूला अडथळा होईल. ती खुर्ची आतमध्ये आहे, मैदानामध्ये आहे. थोडी खुर्ची फक्त लाईनच्या बाहेर घ्या आणि बसले तरी चालेल. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण पाहतोय आपण सिद्धेश आणि विवेक. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. किती धावा येतात बघूया. आणि चेंडू वन बाउन्स, चौकार, सीमा पार. डीजे पुन्हा एकदा पाहतोय आपण एक संत अशी सुरुवात म्हणायला लागेल मानकेश्वर स्ट्रायकर संघाची, की प्रतीक ठाकूर आऊट झाल्यानंतर झालेली ही दयनीय अवस्था, की गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ आहे. युवी आणि ओवी पार्थेन गारवी स्पोर्ट्स. पुन्हा एकदा पाहतोय विवेक गोलंदाज, आणि दुसरा षटक देखील संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7च धावा. सामना एकतर्फी होताना पाहायला भेटेल आपल्याला. बर्नीत ना काढ, थंडच आहे. पुन्हा एकदा पाहतोय ज्याने पहिले षटक फेकलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला आकाश. चांगला फटका मारला. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार का? रनआउटची संधी, पण मात्र कोणत्याही प्रकारची घाई करताना दिसत नाही. साहिल आणि अजिंक्य, सिद्धेश आणि अजिंक्य. जबरदस्त असा चेंडू, वेगवान चेंडू पाहतोय. केगाव एक्सप्रेस ज्याच्याकडे पाहिला जातो ना, त्याच गोलंदाजाने पूर्णपणे पकडून ठेवलाय मानकेश्वर स्ट्रायकर संघाला. महत्वाच्या खेळाडूला पहिलाच बाद केलाय आकाश यांनी, प्रतीक ठाकूर यांना. त्यानंतर संघ पूर्णपणे अडचणीमध्ये. सूर्य क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. निश्चितच मला वाटते चांगलं क्षेत्ररक्षण कमबॅक करताना पाहतोय आपण. पार्थेन गारवी स्पोर्ट्स एकतर्फे सामना होताना पाहतोय, की गोलंदाज जबरदस्त गोलंदाज आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये.
4 षटक जर विचार केला तर आकाशचे 2 आणि विवेकचे 2 असे 4 षटक तर एकदम मुख्य आहेत. पंच सांगतात की एक धाव येतोय डिक्लेअर झोन मध्ये. तिसरं षटक संपलंय. धावसंख्या झाली ती 13. 3 गडी बाद. आणि चला पाणी घेऊन जायचं ड्रिंक ब्रेक. पाणी घेऊन जा 12वे खेळाडू. चला पाणी घेऊन जा. 12 अजून जाताना दिसत नाही. पाणी घेऊन लवकर जा. चला मानकेश्वर वाल्याने पाणी घेऊन जा. स्कोर झाले 13 धावा झालेले आहेत. पाणी नको आहे का? धन्यवाद. आमचा वेळ वाचवलात त्याबद्दल खेळाडूंचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलेला आहे सचिन. या गोलंदाजावर आता मोठे फटके मारण्याची संधी आहे. कमीत कमी 5 ते 4 षटकार आले पाहिजे या गोलंदाजावर, तर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला भेटेल मानकेश्वर स्ट्रायकर संघ. सचिन चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. सिद्धेशला चांगली कामगिरी करावी लागेल. सिद्धेश कडनं अपेक्षा असतील. सामना एकतर्फी होऊन देऊ नका. थोडासा रंगतदार सामना झाला पाहिजे. प्रेक्षकांचा मन जिंकला पाहिजेत. आणि मला वाटते गडी बाद. च्या माध्यमातून अशी गाणी लावली तर प्रेक्षक सुद्धा खुश होतील आणि खेळाडूंना जी सुस्ती आले ना ती सुस्ती सुद्धा उडून जाईल. अशीच गाणी लावत रहा. आनंद शिंदे, महेश पाटील दांडा यांची अजून उपस्थिती ते लाभलेली नाही आहे. चिरलेला काल पालखीला गेले ते अजून आलेत नाही, तर महेश पाटील यांची आम्हाला कमी भासतोय. उद्या परवा निश्चितच असतील की उद्या त्यांचा संघ आहे, तर उद्या 100% असणारच आहेत. डीजे आयुष काय हे लॉट आहेत तयार केले आहेत ना आपले. सुपर 6 सुद्धा लॉट आपले रेडी झालेले आहेत. दरवर्षी जसे आपले लॉट असतात सुपर 6 ते सुद्धा रेडी आहेत.
उद्याच्या दिवशी आपण तो लॉट डिक्लेअर करणार आहोत सुपर 6 मध्ये जाणारे संघांचे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चेंडू आणायचा आहे. चांगला फटका मारलाय. किती धावा येतात बघूया. चेंडू सीमापार षटकार डीजे. बारा चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता असेल. प्रवीण ठाकूर गोलंदाजीवर येणार की काय चर्चा चालू आहे. का 52 धावा पाहिजे असल्यावर प्रवीण ठाकूरला एक षटक देणं गरजेचं असेल. 40+ प्रवीण ठाकूर सामना एकतर्फे होताना पाहतोय आपण. पण बरेच प्रेक्षकांची आणि खेळाडूंची इच्छा आहे की प्रवीण ठाकूरला शेवटचं षटक द्यावं. पैशाची खैरात होईल प्रवीण ठाकूर आले का. पुन्हा एकदा 5वं षटक घेऊन गोलंदाज राजू. स्लोवर चेंडू मात्र खांद्यावर आढळतोय. प्रवीण ठाकूरचा अपील पहा. प्रवीण ठाकूर ज्या टीम मध्ये असेल ना त्या टीमला खाण्यापिण्याचा तोटा नसतोय. हा सामना जिंकल्यावर कमीत कमी 2 कावटी कोंबडी तरी कापणार तो आज. आणि बघा संजय चव्हाणनी काय क्षेत्ररक्षण केलंय. 2 झेल पकडले. परत हा एक स्टंप आउटच्या सुरुवातीमध्ये गडी बाद केलाय. संजय चव्हाण अतिशय फॉर्म मध्ये आहेत. डीजे धन्यवाद. बघा सर्व रुपये जे खेळणार आहे ना पारितोषिक येतात. फलंदाजाला येतोय गोलंदाजाला येतोय. पण इथं डीजे ऑपरेटरला 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे की पानवाला गाणं लावला 3 वेळा तर 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. डीजे साठी 200 रुपये कल्पेश म्हात्रे वनवटी यांच्याकडनं. आणि खऱ्या अर्थाने ज्याची आपण आवर्जून वाट पाहत होतो असे आमचे मैदानामध्ये आलेले महेश पाटील दांडा. शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख महेश पाटील दांडा यांचं आगमन झालेलं आणि त्यांच्या आगमनासाठी एक डीजे गाणं होऊ द्या. धन्यवाद महेश पाटील. आत्ताच तुमची आठवण काढली पण मी यांना सांगितलं 2 दिवस तो स्विमिंगच्या इव्हेंटसाठी जास्त
प्रयत्न चालू होते ते इव्हेंट मध्ये जरा बिझी होता, म्हणून आज महेश पाटील यांची उपस्थिती लाभलेली आहे. कुठेतरी हा समालोचन कक्ष खाली खाली वाटत होता, तो आता पूर्णपणे भरलेला वाटतोय. 2 वेळा पानवाला गाणं लावलेला, अजून एकदा लावलं तर लगेच 200 रुपये आणायचे आहेत. डीजे वाले संधी सोडू नका. षटक संपलेला आहे. शेवटचं षटक प्रवीण ठाकूर. अपेक्षा प्रवीण ठाकूर कडेच असणार. विवेक ठाकूर जरा जादू करा, प्रवीण ठाकूरला द्या. बक्षिसांची खैरात होईल. प्रवीण ठाकूरची मागणी आहे भरपूर. पण स्वतः कर्णधार येतोय विवेक ठाकूर. पुन्हा एकदा पाहतोय शेवटचा षटक. विवेक ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर, स्वतः कर्णधार. 2 सामन्यामध्ये तब्बल बघायला गेलं तर 88 धावांची बहारदार खेळी केलंय. सामनावीरच्या रेसमध्ये नंबर 1चा खेळाडू आतापर्यंत पाहतोय आपण विवेक ठाकूर उतरलेला आहे. अजून देखील उद्या होणारे सामने देखील बाकी असतील. बलाढ्य असे संघ आहेत उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा. उद्याचा पहिला सामना होणार आहे तो कश्यप फायटर्स आणि निर्वेद ट्रॅव्हल्स. म्हणजे एकीकडे असेल पियुष ठाकूर तर दुसरीकडे असेल प्रमोद पाटील. तर दुसरा सामना होणार आहे मंगलमूर्ती वॉरियर्स, त्यांच्या विपक्ष असणार आहे जिनिशा आणि तन्वी स्पोर्ट्स. म्हणजे एकीकडे असणार आहे कल्पेश पाटील आणि त्यांच्या समोर असेल निखिल म्हात्रे. म्हणजे असे चांगले चांगले संघ आपल्याला उद्या सुद्धा पाहायला भेटतील. आणि लांब लचक षटकार खूप लांब मारलाय. या फटक्यांची अगोदर गरज होती. डीजे होऊन जाऊ दे. धन्यवाद. अजय यांच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका मारलेला आहे आणि मला वाटते झेल उडतोय आणि झेल पकडलेला आहे सचिन यांनी. विवेक यांना भेटलेली मला वाटते. विवेक ठाकूरचा जर विचार केला, अगोदरचा जो सामना झाला त्या सामन्यामध्ये 2 षटक टाकले, एकही गडी बाद करण्यामध्ये यश नव्हता आला. चालू सामन्यामध्ये पहिला षटक टाकला, त्या षटकामध्ये देखील एकही विकेट नव्हती आली. म्हणून मला वाटते शेवटचा षटक घेतला या सामन्याचा आणि या सामन्यामध्ये मात्र त्याला यश प्राप्त झालं आणि पहिला गडी त्यांनी बाद केलेला आहे चालू सामन्यामध्ये. एकतर्फे होताना पाहतोय सामना आणि सामना संपलेला आहे. चला लगेच ताबा घ्यायचा आहे मैदानाचा. एकतर्फे सामना पाहायला भेटला आपल्याला. प्रवीण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, अनुभव असल्यामुळे हा सामना मला वाटते कदाचित एकतर्फे झालेला आहे की अनुभव महत्वाचा आहे. जरी खेळाडू नवीन असले ना तर या खेळाडूंमध्ये जो अनुभव आहे प्रवीण ठाकूर यांचा, हा कुठेतरी कामाशी चांगला झालेला आहे. तर मी विनंती करतोय की नाही अजून थांबतीलच. हॅलो काय